थांबा. जर तुमची रास मकर असेल तर पुढील काही सेकंद हातातला मोबाईल बाजूला ठेवायची अजिबात चूक करू नका. कारण 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरच्या मध्यरात्री आकाशात चंद्राची आणि शनिदेवाची अशी भयंकर दृष्टी जुळाली आहे की तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव स्वतः न्यायाचा त्रिशूळ घेऊन उभा राहिला आहे. मकर राशीच्या जातकांनो, आज रात्री तुमच्या आयुष्यात 5 अत्यंत भयंकर घटना घडणार आहेत. ज्या स्त्रीला तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा भाग मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याच कपटी स्त्रीने तुमच्या पाठीमागे रचलेला विषारी डाव आज पुराव्यासकट उघड्यावर पाडला. तिने सत्य समोर येताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला अर्ध्यावर सोडून गेला तर तुमच्या पाठीशी उभी असलेली ती विषारी स्त्री तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सर्वांना सावधान आणि पहा हा अंतिम फैसला. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की अशी कमेंट करा. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. पौर्णिमानंतरची ब्रह्मांडीय उलथापालथ. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आज 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरच्या या मध्यरात्री आकाशात अत्यंत भयंकर नक्षत्र योग तयार झाला आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश शनिदेव वक्र चाल सोडून न्यायाच्या पूर्ण रूपात उभा आहे आणि चंद्राची उग्र दृष्टी थेट मकर राशीच्या 8व्या आणि 12व्या भागावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, जेव्हा पौर्णिमेनंतरची रात्र उजाडते तेव्हा अंधारात शिजलेली कटकारस्थाने, पाठीमागे रचलेले विषारी डाव आणि कपटी स्त्रीने केलेले गुप्त प्रयोग प्रकाशात आल्याशिवाय राहत नाही. गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या काळ्या छायेने तुमच्या घराला घेरले होते, ती छाया आता शनिदेवाच्या एकाच प्रहाराने जळून भस्म होणार आहे. दुसरी घटना, त्या स्त्रीचा भयंकर असा डाव उघड होणार आणि अडकलेला पैसा मोकळा होणार. आता कान देऊन ऐका. आजच्या या मध्यरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांच्या आयुष्यात 5 भयंकर घटना टप्प्याटप्प्याने घडणार आहेत. पहिली महाभयंकर घटना, कपटी स्त्रीचा डाव. कपट्या स्त्रीचा डावचा अंत. तुम्ही ज्या स्त्रीला स्वतःच्या घरातील मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिने तुमच्या सुखी संसाराला, प्रगतीला अशी दृष्टी लावली, याच पहिला पुरावा समोर येईल. तिच्या मुखवट्याचा भयंकर काळा चेहरा उघडा पडेल. दुसरी भयंकर घटना, अडकलेल्या पैशाचा मार्ग मोकळा. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचा जो पैसा ब्लॉक झाला होता किंवा ज्या पैशावर त्या कपटी स्त्रीने नजर ठेवून अडकून ठेवले होते, तो पैसा अचानक मोकळा होण्याचा भक्कम मार्ग तुमच्या समोर येईल. तिसरी घटना, बदनामीचा अंत आणि निदर्शनातून मुक्ती. तिसरी भयंकर घटना, विषारी बदनामीचा अचानक अंत. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे नातेवाईकांमध्ये किंवा समाजात जी विषारी बदनामी पसरवली होती, ती पसरवणारी व्यक्ती स्वतःच उघडी पडेल. तेही लोक स्वतःहून तुमच्या सांगतील तुमच्या विरुद्ध आम्हाला कसे भडकवले जाते. चौथी भयंकर घटना, मानसिक ताण आणि आजारापासून मुक्ती. गेल्या काही दिवसापासून घरात अचानक वाढलेली भांडण, रात्री अचानक लागणारी भीती, निदर्शन आणि अस्तव्यस्तता एका रात्रीत गायब होईल. तुमच्या घरात पुन्हा एकदा प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होईल. पाचवी घटना, शत्रूचा स्वतःचा डाव त्याच्यावरच उलटणार. पाचवी भयंकर घटना, शत्रूचा स्वतःचा डाव त्याच्यावरच उलटणार आणि शत्रू जाळ्यात पडणार. शत्रू सांगते, शनिदेवाचा न्याय जेव्हा सुरू होतो तेव्हा खड्डा खणणारा स्वतः त्या खड्ड्यात पडतो. त्या कपटी स्त्रीने तुमच्या विनाशासाठी तो डाव आखला होता. तो डाव आता त्याच्यावर, घरावर, तिच्यावर, त्याच्याच आयुष्यात असा उलटणार आहे. पण मकर राशीच्या जातकांनो, ती कपटी स्त्री नेमकी कोण आहे? ती तुमच्या रक्ताच्या नात्यातली आहे की शेजारची कोणी आहे का? कोणता पुरावा तुमच्या हातात पडणार आहे हे आपण, ज्यामुळे तिची बोलती कायमची बंद होईल, हे आपण आता पुढील पाहणार आहोत. माझ्या मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या भयंकर सत्याचा बुरखा फाडणार आहोत, ज्या सत्याची तुम्ही गेल्या कित्येक
वाट पाहत होता. आज 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरच्या या मध्यरात्री आकाशात शनिदेवाच्या दृष्टिक्षेपात असा चमत्कार घडणार आहे. अंधारात शिजवलेल्या कोणत्याही विषारी डाव आता लपून राहू शकत नाही. शास्त्र सांगतं, पुरुष उघडपणे भांडतो, पण कपटी स्त्री ही गोड बोलून पाठीमागे असा वार करते की माणसाला सावरणं अशक्य होतं. पण आता बास. साक्षात न्यायाधीश शनिदेव तिच्या कृत्यात हिशोब चुकता करण्यासाठी उभे ठाकले आहे. ती कपटी स्त्री नेमकी कोण आहे? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, गुरुदेव दत्त हे स्त्री नेमकं कोण आहे जी माझी सुखी संसाराला दृष्टी लावत आहे? 29 ऑगस्टच्या या रात्री नक्षत्राच्या गणनेनुसार ही कपटी स्त्री 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या अत्यंत जवळ वावरत आहे. पहिलं रूप, जवळची रक्ताची नातेवाईक, तुमच्याच कौटुंबिक वर्तुळातील अशी स्त्री जसे तुमच्या भावजय, नणंद, सासू किंवा जवळची काकू, जी तुमच्या समोर अतिशय प्रेमाचा आणि ध्येयाचा आव आणते, पण पाठीमागे तुमच्या घरातील भांडणांवर आणि मालमत्तेवर डोळा ठेवून असते. दुसरं रूप, अतिजवळची मैत्रीण किंवा गुप्त शत्रू, अशी स्त्री जिला तुम्ही स्वतःच्या घरातील रहस्य सांगितले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ती स्त्री बाहेर जाऊन तुमच्या नावाची बदनामी करत आहे. तिसरे रूप, घरावर नजर ठेवणारी ती स्त्री, तुमच्या शेजारची किंवा जवळची अशी स्त्री जी तुमची प्रगतीवर, तुमच्या मुलांच्या यशावर आणि तुमच्या घरातील पैशावर अत्यंत विषारी काळी नजर ठेवून असते. तिसरी, कसा उघडीस येणार तो विषारी डाव? कसा उघडीस येणार तो विषारी डाव? अत्यंत एकाग्रतेने ऐका. 29 ऑगस्टच्या या रात्रीनंतर नक्की काय घडणार आहे? पौर्णिमेनंतरची ही अलौकिक ऊर्जा त्या स्त्रीची बुद्धी अशी भ्रष्ट करेल, जी स्वतःलाच गर्वात किंवा रागाच्या भरात मोठी चूक करून बसेल. तुम्हाला अचानक असा एक व्हॉट्सॲप मेसेज किंवा व्हॉट्सॲप नोट प्राप्त होईल, जो नियतीच्या खेळामुळे थेट तुमच्या हातात पडेल. किंवा तिसऱ्याच एका व्यक्तीकडून ती स्त्रीचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉट पुराव्यासकट तुमच्यासमोर येईल. काही लोकांच्या बाबत ती स्त्री स्वतःच अशी चूक करेल, जी कारस्थाने घरातील सर्व ज्येष्ठ समोर उघडी पडतील. सत्य समोर आल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. ज्या स्त्रीसाठी तुम्ही सर्व काही केले, तीच तुमच्या विनाशाचा कट रचत होती, हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण मकर राशीच्या जातकांनो, हे सत्य समोर येणे म्हणजे तुमचा पराभव नाही, तर शनिदेवाने तुम्हाला त्या विषारी जाळ्यातून मुक्त करायचा प्लॅन केला आहे. जेव्हा या कपटी स्त्रीचा बुरखा फाटेल, तेव्हा तुमच्या घरावरची काळी नजर एका क्षणात नष्ट होईल. तिचे कट कारस्थाने उघडे पडल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची संपेल आणि तुमच्या समृद्धीचे दरवाजे उघडतील. पण थांबा, सत्य कळल्यानंतर तुम्ही कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करू नये. जर ती चूक केली तर शनिदेव हा न्याय करू नाही, तर जर तुम्ही चूक केली, शनिदेवाचा हा न्याय उलटून पुन्हा संकटात सापडला, तर तो ब्रह्मांडीय इशारा आहे. ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता मी जे सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका. जेव्हा 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतर त्या कपटी स्त्रीचा खरा चेहरा पुराव्यासकट तुमच्या समोर येईल, तेव्हा तुमच्या संतापाचा, रागाचा भयंकर उद्रेक होईल. तुम्हाला वाटेल की तिने तुमच्या सुखी संसाराचे जे वाटोळे केले त्याच बदला लगे घ्यावा. पण लक्षात ठेवा, सत्य समोर येणे हे फक्त पहिली पायरी आहे. खरी परीक्षा इथे सुरू आहे. तुमची राशी स्वामी न्यायाधीश शनिदेव स्पष्ट इशारा देते. सत्य उघड झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवू शकला नाही, तर 3 महाभयंकर चुका केल्या, तर शनिदेवाचा हा न्याय उलटून पुन्हा संकटाची काळी छाया तुमच्यावर होऊ शकते. म्हणून हा इशारा हलक्यात घेण्याची घोडचूक अजिबात करू नका. पहिली महाचूक, सत्य कळलं की लगेच त्या स्त्रीवर तुटून पडणे किंवा जाहीर भांडण करणे. मकर राशीचे लोक तसे शांत असतात, पण जेव्हा त्याचा संयम सुटतो तेव्हा त्याचा राग नियंत्रित होत नाही. सत्य उघड झाल्यावर लगेच त्या स्त्रीशी थेट वाद घालू नका, आरडाओरडा करू नका किंवा घराबाहेर धिंगाणा घालू नका. जर तुम्ही रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलला किंवा हात उचलला, तर त्या क्षणी स्त्री स्वतःचे रडण्याचे नाटक करून उलट तुम्हाला दोषी ठरवेल आणि पोलिसात किंवा समाजात अडकवण्याचा कट रचेल. शनिदेवाचा न्याय शांतपणे घडतो. त्याआधी सर्व पुरावे, कॉल रेकॉर्डिंग, मेसेज स्वतःकडे सुरक्षित ठेवा. शांत रहा, योग्य वेळेची वाट पहा. दुसरी भयंकर चूक,
दाखवून तिला पुन्हा घरातील गुपिते सांगणे. मकर राशीचे लोक स्वभावाने भावनिक, लवकर बिघडणारे असतात. जेव्हा त्या कपटी स्त्रीला कळेल की तिचा बुरखा फाटल, तेव्हा तिच्या घरातील ज्येष्ठांसमोर रडण्याचे नाटक करेल, पाय धरेल किंवा स्वतःला अतिगतीने दाखवेल. पण मान उकडून ऐका, जर तुम्ही तिच्या या बनावट अश्रूंना भुलून तिला पुन्हा माफ केले किंवा घराच्या आधीसारखे स्थान दिले, तर ते स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा घोटण्यासारखे ठरेल. नागिन कितीही गोड बोलली तरी तिचे विष जात नाही. ती स्त्री पुन्हा संधी साधून असा विषारी वार करेल की यावेळी तुम्हाला सावरणं अशक्य होईल. तिला माफ करा, पण तिच्याशी असलेले सर्व भावनिक व कौटुंबिक संबंध कायमचे तोडून टाका. भविष्यातील आर्थिक योजना आणि गुप्त प्लॅन्स. तिसरी सर्वात महाभयंकर चूक तुमची अंगामी प्रगती, आर्थिक प्लॅन उघड करणे. 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जातकांसाठी पैशाचे, नवीन नोकरीचे आणि व्यवसायाचे भाग्य दरवाजे उघडणार आहे. या काळात माझा चांगला काळ सुरू झाला आहे असे सांगून नातेवाईकांमध्ये किंवा सोशल मीडियावर बडाई मारू नका. तुमची नवीन गुंतवणूक, जमिनीचे व्यवहार किंवा पैशाची आवक याबद्दल माहिती पूर्णपणे गुप्त ठेवा. त्या स्त्रीचा डाव उघड झाला असला तरी तिची काळी नजर अजूनही तुमच्यावर पडू शकते. आता या सर्व कपटी डावापासून मुक्त होऊन पौर्णिमेच्या या रात्री शनिदेव आणि महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते नक्षत्र सिद्धी महाउपाय करायचे आहे हे आपण शेवटच्या भागात पाहूया. मकर राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता त्या कपटी स्त्रीचा विषारी नजर, घरावर केलेली वाईट बाधा आणि तुमच्या प्रगतीत आणलेले सर्व अडथळे कायमचे जळून भस्म करण्यासाठी 29 ऑगस्टच्या या पौर्णिमेनंतरची रात्र अत्यंत शक्तिशाली प्रयोग करा. एका काचेच्या किंवा मातीची वाटी, 2 अखंड भीमसेन कापूर वड्या आणि 5 काळ्या मिरचीचे दाणे. वाटीत कापूर ठेवा, त्यावर 5 काळ्या मिरची दाणे ठेवा, पेटवून द्या. याचा धूर संपूर्ण घरात, विशेष मुख्य दरवाजावर, बेडरूममध्ये, तिजोरीत आसपास दाखवा. धूर फिरवताना मनात ओम शनिचाराय नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करा. जशी ती काळी मिरी त्या कापुरासोबत जळेल, तशी त्या कपटी स्त्रीने तुमच्यावर टाकलेली काळी नजर, भानामती, नकारात्मकता एका क्षणात जळून खाक होईल. शनिदेव सुरक्षा कवच आणि चंद्राला अर्धविधी. दुसरा महाउपाय, साक्षात शनिदेवाचे अभेद्य सुरक्षा कवच. 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर जेव्हा चंद्राचा आणि शनिदेवाचा हा दुर्मिळ योग बनत आहे, तेव्हा ही सुरक्षा कवच धारण करणे आवश्यक आहे. आज रात्री एका तांब्याच्या पात्रात स्वतः पाणी, थोडे कच्चे दूध, चिमूटभर काळे तीळ आणि अक्षता घ्या. आकाशातील चंद्राकडे पाहत ओम सोमाय नमः म्हणत हळूहळू अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवासमोर हात जोडून 1 वेळा हनुमान चालीसा किंवा शनी कवच पाठांतर करा. या एका उपायाने तुमच्या भोवती असे अलौकिक सुरक्षा कवच तयार होईल, ज्याला भेदण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही कपटी शत्रूमध्ये उरणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, आता डोळ्यातील अश्रू पुसून टाका. 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात दुःखाचे, अपमानाचे, संघर्षाचे दिवस कायमचे मागे पडले आहेत. शनिदेवाची, महादेवाची अलौकिक कृपा तुमच्या आयुष्यात अथांग समृद्धीचा सुवर्ण काळ घेऊन येत आहे. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, भूत भविष्य असा प्रचंड धनलाभ होईल. शत्रूची सर्व कटकारस्थाने धुळीत मिळून कुटुंबाला आनंद, शांती, समृद्धी वारे वाहू लागतात. जी लोकांची तुमच्यावर हसणे पाप केले, त्या तुमच्या यशामुळे नतमस्तक व्हावे लागेल. आता मनातील सर्व भीती, अस्तव्यस्तता, संताप काढून टाका. साक्षात शनिदेवाच्या न्यायावर, स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनाशी म्हणा, माझा चांगला काळ सुरू झाला आहे, माझा न्याय शनिदेवाच्या हातात आहे. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने शनिदेव जय श्री महाकाल नक्की टाईप करा, जेणेकरून ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. मकर राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 29 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतरचा हा काळ फक्त मनावरचाच नाही, तर तुमच्या वास्तूवर, घरावर असलेला वाईट प्रभाव आहे. साचलेलं नकारात्मक संपवण्याचा सर्वात मोठा मुहूर्त तुमची राशी स्वामी शनिदेव असल्यामुळे तुमच्या घरात जर वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा वास असेल, तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी घरात बरकत राहणार नाही. म्हणून रात्री हा सोपा वस्तू प्रयोग करा. काचेची किंवा मातीच्या पात्रात खडे मीठ, 4-5 लवंगा, 2 लहान कापूर वडी
हे पात्र घरातील दक्षिण पश्चिम नेतृत्व कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस ठेवा. हे मीठ घरातील सर्व काळी नजर, तणाव आणि आर्थिक अडथळे स्वतःकडे खेचून घेणे. दर पौर्णिमेला हे मीठ वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि नवीन मीठ ठेवा. केवळ 7 दिवसात घरात प्रचंड सकारात्मक बदल दिसेल. कुलदेवता सिद्धी आणि शनिपीडा शांत कवच. अनेकदा मकर राशीचे लोक शनिदेवाचे उपाय करतात, पण आपल्या कुलदेवताला, पितरांना विसरतात. शास्त्रानुसार कुलदेवताच्या आशीर्वादाशिवाय शनिदेवाची कृपा पूर्ण होत नाही. 29 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री घरातील देव्हाऱ्यासमोर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. एका नारळावर शेंदूर, काळे तीळ अर्पण करा. तो नारळ घरातील सर्व सदस्याच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून टाका. तो नारळ दुसऱ्या दिवशी मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात अर्पण करा. या उपायामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कुलदेवतेचे अभेद्य सुरक्षा कवच लाभेल आणि त्या कपटी स्त्रीचा कोणतीही काळी विद्या किंवा करणी तुमच्या घरावर काम करणार नाही. आता बोलूया मकर राशीच्या रोखलेल्या आर्थिक मार्गाबद्दल. ज्या पैशावर, यशावर त्या कपटी स्त्रीने काळी नजर टाकली होती, तिथे पुन्हा अफाट बरकत आणण्यासाठी हा गुप्त पौर्णिमा सिद्ध प्रयोग करा. एक सकाळी हळद किंवा साधी हळकुंडाची जोडी, 5 काळे तीळ दाणे, गोमवती चक्र, 1 काळा दोरा. हे सर्व साहित्य एका निळ्या किंवा लाल कपड्याच्या बांधून शनिदेव आणि महालक्ष्मीच्या चरणी ठेवा. ओम शनिचाराय नमः मंत्राचा 21 वेळा जप करून तुमच्या तिजोरीत ती पुडी ठेवा. हा प्रयोग केल्यानंतर घरातील पैसा अनावश्यक आजारपण किंवा फालतू खर्चावर जाणारा नाही, तर 29 ऑगस्ट नंतर पैशाचा ओघ दुप्पट वेगाने वाढेल. आता सर्वांनी आपले डोळे मिटा. मनात साक्षात शनिदेव महादेवाचे ध्यान करा. माझ्यासोबत म्हणा, माझी कठीण काळ संपला, माझ्या घरातील सर्व वाईट बाधा भस्म झाल्या, साक्षात शनिदेवाचा न्याय माझ्या पाठीशी आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे सोन्यासारखे दिवस आता सुरू झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव श्री महाकाल नक्की टाईप करा. व्हिडिओ तुमच्या मकर राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय शनिदेव, जय श्री महाकाल. तर नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच अचूक राशी भविष्य, न्यू अपडेट्स, न्यू माहिती, अचूक राशी भविष्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू अशाच एखाद्या रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त खा आणि मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.